विद्यार्थी मित्रांनो, वर्ष बदलले की कॅलेंडर बदलतं आणि जानेवारी मध्ये कॅलेंडर बदललं की 6 महिन्यानंतर पुन्हा जून महिन्याचं पान आपण पलटवतो. जून महिना सुरू झाला की शाळा आणि कोचिंग क्लासेस इकडे मुलांची वर्दळ वाढते. गेली 2 वर्ष 3री 4थीच्या मुलांमध्ये नवोदयचं काही टॅलेंट आहे का हे बघण्यासाठी आम्ही सुरू केलेले आहेत नवोदय फाउंडेशन या नावाने आमच्या बॅचेस. यावेळेला थोडं सिरियसली म्हणजे मागची 2 वर्ष आम्ही थोडं कमी प्रमाणात ते घेतलं होतं, परंतु या वर्षी अगदी त्याला नवोदयचं लक्ष समोर ठेवून बॅच बनवायची असं मी ठरवलं. अरमान मुजिम सय्यद, समर्थ योगेश टोपे आणि समर्थ ज्ञानेश्वर उकाडे या आमच्या विद्यार्थ्यांनी, ज्यांचा कालावधी आमच्याकडे संपलेला होता, त्यांनी या मुलांच्या घरोघरी जाऊन यांना सूचित करण्याचा विडा उचलला. दिवस होता 31 मे आणि 1 जूनला बहुतांशी 3री 4थीची मुलं आली. पालकच घेऊन आले. माझ्या सोबत बसलेले हे विद्यार्थी सगळेच जवळपास 1 जूनला आलेले विद्यार्थी आहेत. याच्यातले 2च विद्यार्थी 3रीचे आहेत. हा एक महेश उकाडे आणि इकडची माहील. बाकी सगळे मुलं इयत्ता 4थीचे आहेत. प्लस मध्ये बहुतांशी मुलं या बॅच मधले शेजारच्या नागोण्याची वाडी या गावचे. आपण आता थोडक्यात त्यांचा परिचय घेऊ. गेली काही वर्ष ज्ञानदान शिशीचा उपक्रम आहे बॅच इंट्रोडक्शन. त्यातून एकच आम्हाला साध्य करायचं आहे की एक तर बॅचची ओळख होते. कालांतराने ही मुलं जाणारच आहेत बाहेर, त्यांची आठवण आमच्याकडे शिल्लक राहते, म्हणून हा खटाटोप आहे. याच्यातली 2 मुलं 3रीची आहे. म्हणजे आता या वर्षी आणि पुढच्या वर्षी 2 वर्ष सलग ती आता आमचा भाग राहणार आहे. या वर्षी जी 4थीची मुलं आली त्यातली बहुतांशी मुलं अतिशय मेहनती, अतिशय हुशार आहेत. मेहनती हा शब्द मी जाणीवपूर्वक यामुळे वापरला की माझ्या घरापासून तर नागोण्याच्या वाडीच्या शेवटच्या घरापर्यंत जर आपण पायी अंतर मोजलं तर ते 2 किलोमीटरच्या जवळपास पडतं. ह्या मुलांना यापूर्वी 9:30ला शाळा असल्यानं थोडी उशिरा उठण्याची सवय होती, परंतु ट्युशन सकाळी 7ला असल्यामुळं सकाळी 5:30ला उठून आपलं आवरून 6:30ला आपल्या घरून निघायचं आणि पुढे कारडगावला वळसा घालून आमच्या घरापर्यंत यायचं. वरवर आपल्याला सहज सोपं वाटत असलं तरी आपण साधारण मोटरसायकलवर बसून जरी हा प्रवास केला आणि एक कल्पना केली की ही मुलं सकाळी येत असताना कसं होत असेल, तरी सुद्धा थोडं प्रेशराईज वाटतं. मी तो प्रयोग करून बघितल्यावर मला ते खरंच जाणवलं. बरं, जून, जुलै, ऑगस्ट हे महिने म्हणजे पावसाचे महिने. आता आपल्याकडे रोड नसल्यामुळं चिखल होणारच. यांच्या घरापासून काही ठिकाणी गड्डे, काही ठिकाणी साचलेलं पाणी, चिखल, अशा स्थितीत सुद्धा याच्यामधले 8 विद्यार्थी असे आहेत की हजेरीपाठामध्ये यांच्या नावासमोर अद्यापही ॲब्सेंटीचं हे नाही, म्हणजे सगळे प्रेझेंट राहिलेले. आजवर आमचा 70 दिवसांचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. तुम्ही विचार करा, 70 दिवसांमध्ये एकही सुट्टी नाही. हे जर मलाच वैयक्तिक अजब वाटतं बरं का. परिणामी या मुलांनी कधी कधी शाळा बुडवल्या असतीलही, परंतु यांनी ट्युशन बुडवलेलं नाही. नवोदय फाउंडेशन मधून आम्हाला विद्यार्थ्यांची मेहनत करण्याची काय वृत्ती आहे ती 1 नंबरला तपासायची असते. ह्या सगळ्या मुलांमध्ये ती मला प्रबळ अशी दिसते. नंबर 2, इथं आल्यानंतर आपण काय करणार आहोत
मग आम्ही सुरुवातीला छोटा छोटा भाग यांना शिकवत जातो, जेणेकरून यांना असं फार लोडेड वाटू नये आणि आपल्याला हे कसं रिस्पॉन्ड करतील असं दिवसागणिक आम्ही ते वाढवतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळायला लागतं की याच्यातलं कोण असं आहे जे आम्हाला भविष्यात नवोदय म्हणून 5वीला साथ देईल. आता अशातच 2 महिने 10 दिवस यांना एक भाग शिकवल्यानंतर आम्ही 200 गुणांची 2 भागात विभागलेली परीक्षा घेतली आणि काल तिचा निकाल आम्ही दिला. आमचं ठरलं होतं की जो कोणी 176च्या वर जाईल तोच कुठेतरी नवोदयसाठी आहे बा ऍक्टिव्ह विद्यार्थी असं आम्ही समजू. आणि विशेष म्हणजे एवढ्या मुलांमधून फक्त 3च विद्यार्थी 176च्या वर गेले. माझ्या बाजूला बसलेली कुमारी उत्कर्षा सुनील टोपे हिनं त्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आणि हिनं 200 पैकी 187 गुण मिळवले. तिच्या खालोखाल दर्शन अंकुश कचकने हाय यानं 186 गुण मिळवत या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला. तर हा जो पिवळ्या सादरातला दिसतो कृष्णा गोकुळ गुंडे यानं 3रा क्रमांक मिळवला. यांच्या खालोखाल खूपच लांब राहिले मग 176 पासून युवराज जगन्नाथ गुंडे 172, अरबाज मुजीम सय्यद 166 आणि आदिती आलुरे 155. बाकी मग सगळे खालीच होते. खर तर गेली 2 महिने आम्ही ज्यांना शिकवलं ते खूप नॉर्मल होतं. त्या अभ्यासक्रमाचा आणि प्रत्यक्ष नवोदयचा काही संबंध नव्हता. त्यात सुद्धा या मुलांनी अतिशय म्हणजे सुमार कामगिरी केली. हे बघून खरं तर आम्हाला खूप वाईट वाटलं. पण ऍडमिशन करत असताना मी पालकांना सांगितलं होतं की ज्ञानदान सीसी हे एका टप्प्यावर जाऊन अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना इलिमिनेट करणार आहे. आणि पालकांनी सुद्धा सांगितलं होतं की यांना संधी तर देऊन बघा, जमलं तर ठीक आहे, नाही तर मग इलिमिनेशन आहेच. खर तर या तिघांनाच घेऊन म्हणजे उत्कर्षा, दर्शन आणि कृष्णा यांना घेऊन पुढे निघायचं असं आम्ही मनोमन ठरवलेलं होतं. परंतु त्यांच्या काही पालकांनी स्वतः मुलांनी आम्हाला आणखी 10-12 दिवसाची एक संधी द्या म्हणून विनंती केली. आणि आता पुन्हा सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन 30 ऑगस्टला पुन्हा 200 गुणांची एक नवी कोरी परीक्षा घेण्यात आम्ही ठरवलेला आहे. त्याच्यात मात्र आम्ही पुन्हा एक मार्किंग आमची सेट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मात्र कमी पडलेल्यांना आम्ही या बॅच मधून सुट्टी देणार आहोत. हे 100% आम्ही यांना लिहून दिलेले. त्या गेल्या 2-2.5-3 महिन्यात काही विशेष गोष्टी घडल्या त्या मला इथं मांडायला आवडेल. हा कृष्णा गोकुळ गुंडे हा जेव्हा 1 जूनला आला तेव्हाच मला कळून चुकलं होतं की कृष्णामध्ये एक लीडरची क्वालिटी आहे. नागोनाच्या वाडीला जाणाऱ्या येणाऱ्या मुलांवरती वाच ठेवायला कुणीतरी एक मॉनिटर असला पाहिजे आणि पहिल्याच दिवशी याच्यामध्ये तो गुण आहे असं आम्हाला समजून चुकलं होतं. म्हणून आम्ही 1 जूनलाच कृष्णा गोकुळ गुंडे याला आमच्या या बॅचचं मॉनिटर अपॉइंट केलं होतं. अतिशय छान आतापर्यंत मुलांना जाताना येताना मुलं काही रस्त्याने गडबड करतायत का, कोणाला कोणी मारते का, बोलते का, याच्यावर तो खूप चांगलं लक्ष ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळवतो. तर एक त्याच्यामध्ये अतिशय हुशार आहे. म्हणजे यावेळेला 3रा आला त्याला त्या रात्री झोप नसेल आली की बा जो विद्यार्थी पहिला येणार आहे तो 3रा आला. त्याच्या आई वडिलांना पण धक्का बसला असणार आहे, कृष्णा एवढा अभ्यास करतो आणि हा 3रा कसा आला. हालाकी तो 3रा येताना पहिल्याच्या 3ऱ्यामध्ये फक्त 2 गुणांचा फरक होता. तर आता पुढे पुन्हा संधी. इकडे माझ्या बाजूला आदिती बसलेली आहे. एक खूप चांगला गुण आदितीमध्ये आहे की आदिती हुशार तर आहेच, परंतु एक अत्यंत म्हणजे लहानपणापासून एक सोशली विचार करणारी मुलगी आहे ती. झालं असं की
मध्यंतरी आम्ही एका रविवारी डबे आणा असा एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमात बहुतांश विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तर एका मुलीनं त्या दिवशी डबा आणलेला नव्हता. बऱ्याचदा जीवन जगत असताना आपण आपलाच विचार करतो, परंतु हजारोच्या लोकसंख्येत एखाद दोघच असतात जे सामाजिक विचार करतात. तर ज्या मुलीनं डबा आणला नव्हता त्या मुलीला आधी ती म्हणाली किंवा हरकत नाही, आपण दोघी माझा डबा शेअर करू. खर तर एवढ्या छोट्या वयामध्ये इतका मोठा विचार येणंच कुठतरी हे वाटतं, परंतु तिनं तो केला. प्लस मध्ये ती कधी कधी या रूम मध्ये मुलांच्या आधी येते, तर झाडू घेऊन ही रूम झाडायला लागते. म्हणजे एक खूप वेगळं पण आहे एवढ्या छोट्या वयामध्ये असं काहीतरी करणं. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही समाजाच्या 100% कामी याल, याचं एक म्हणजे उगवणच असतं. जे आपण म्हणतो की जे सुरुवातीला आपण करतो ते पुढे पुढे आपण करत जातो. तर हा एक अतिशय चांगला गुण मला आदितीमध्ये दिसतो. महेश आणि माहीत हे इयत्ता तिसरीला आहेत. तर जेव्हा 1 जूनला आम्ही सुरू केलं होतं तेव्हा आम्ही घोषित केलं होतं की जे विद्यार्थी 30 पर्यंत पाढे-पाठ करतील त्यांना 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते आम्ही मेडलनं सन्मानित करू. एवढ्या सगळ्या मुलांमधून 5 विद्यार्थ्यांनी लेखी आणि तोंडी दोन्ही परीक्षांमध्ये 30-30 पाढे अतिशय बरोबर लिहिले पण सांगितले पण, आणि त्यांना आम्ही गोल्ड मेडलनं सन्मानित केलेलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या आमच्या कार्यक्रमात. तर त्याच्यामध्ये इयत्ता तिसरीची माहीन युनुस सय्यद ही एक होती. त्याच्यानंतर युवराज जगन्नाथ गुंडे हा एक होता. कृष्ण गोकुळ गुंडे हा एक होता. अरबाज मुजीम सय्यद आणि दर्शन अंकुश कचकने. विशेष म्हणजे अरबाज आणि दर्शन हे मागच्या वर्षी सुद्धा एका बॅचचा भाग होते. त्या बॅचमध्ये सुद्धा त्यांनी 30 पर्यंत पाठ केल्याने त्यांना तिकडेही मेडल भेटलेले. म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी पाड्यांमध्ये ह्या मुलांनी मेडल मिळवलेलं आहे. मेडल किंवा बक्षीस देण्यामागं आमची एवढीच भूमिका आहे की छोट्या वयापासून आपल्यामध्ये एक जिंकण्याची भावना निर्माण व्हावी. एकदा आपण जिंकायला लागलो की मग प्रत्येक वेळी आपण फक्त जिंकण्यासाठी खेळतो, आणि यदा कदाचित आपण जर थोडं हरलो तर एक आपल्या मनामध्ये भावना जागृत होते की आपण कुठे कमी पडलो. बहुतांश विद्यार्थी इथं आहेत. आता आमच्या कारंडगावचा सार्थक महादेव तावरे आहे, हा सुद्धा अतिशय गुणी. गेल्या 2.5 महिन्यामध्ये कुणाशी बोलायचं नाही, शिस्तभंग करायचे नाही, आपल्या अभ्यासाशी अभ्यास करायचा. या सगळ्या बॅच मध्ये जर सगळ्यात गुणी विद्यार्थी कोणी असावा तर तो सार्थक महादेव तावरे आहे. मध्यंतरी आजारी पडल्यामुळं तो परीक्षेतले एक भाग किंवा आमच्या कार्यक्रमात सहभागी झालेला नव्हता, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा नवोदयासाठीची पात्रता आम्हाला दिसते. तर आपण आता हळूहळू परिचय घेऊ. हा माझ्या बाजूला आहे महेश रामेश्वर उकार्डे, तिसरीला आहे, आणि यानं सुद्धा 30 पर्यंत पाठ केले. लेखीमध्ये पाळी नाही आल्यामुळे त्याला मेडल भेटलेलं नाही. हा आहे दर्शन अंकुश कचकने, 4थीला आहे, नागवण्याची वाडीचा आहे, खूप मेहनत करतो. रात्री त्याच्या वडिलांचा फोन आलता, त्यांना पण खूप आनंद झाला की बा आमच्या मुलाला मेडल मिळालेला आहे. त्याच्यानंतर आहे आमचा अम्मार लतीफ शेख, मागच्या वर्षी सुद्धा फाउंडेशन बॅचचा भाग राहिला. या बॅच मध्ये आता तो जॉईन झालेला आहे, मध्यंतरी दुसऱ्या बॅच मध्ये होता. हा आहे युवराज जगन्नाथ गुंडे. हुशार आहे परंतु शिस्तभंग वारंवार करतो. आम्हाला अजिबात ते विद्यार्थी आवडत नाही ज्यांच्यामध्ये शिस्तभंग करण्याची कला आहे. वारंवार आम्ही युवराजला सूचित करतो की बाबा सब करने का लेकिन शिस्तभंग नाही करणे की. तेवढ्या पुरतं तो हो म्हणतो, परंतु पुन्हा कधी आदितीला चिडवणार, कधी भाग्यश्रीला चिडवणार, कधी अमोलला चिडवणार, म्हणजे काही ना काही खोडी काढत राहतो. तर वा आता तू थोडं कंट्रोल कर स्वतःवरती. हा आहे अरबाज मुजीब सय्यद. हा पण एक अतिशय शांत करणारा विद्यार्थी आहे. या परीक्षेत बरेच कमी गुण पडले, त्याचे वडील त्याच्यावर ओरडले किंवा
तू एवढा हुशार असून एवढे गुण कमी का पडले? तर त्याने सांगितलं की बा पुढच्या परीक्षेमध्ये मी याच्याही पेक्षा जास्त गुण घेऊन दाखवतो. हा पलीकडे अमोल, त्याच्या वडिलांची इच्छा होती, पण मी त्यांना म्हटलो होतो की बा प्रत्येक विद्यार्थी नवोदयाला पात्र नसतो, कारण की देवाने 5 बोट सारखे नाही बनवले, त्याची बुद्धिमत्ता पण नाही दिली. काही मुलं खूप हुशार, काही नॉर्मल, काही थोडेसे कमजोर. आता बऱ्याचदा हे होतं, आता काही याच्यातली मुलं हे कोरोना मध्ये पहिली दुसरीला असताना एक फाउंडेशन तेवढं नाही बनलं, त्यामुळे हे झालं. आता काही मुलं कशी, आता अमोल आहे, नुसतं खेळावर ध्यान, अभ्यास नाही, पाढे नाही, अक्षरात सुधारणा नाही. रोज आम्ही खाली लिहून देतो की बाबा तुला अक्षरात सुधारणा करावी लागेल, रोज. मी तर म्हणतो रोज त्याच्या वहीवर दिलेले, काही सुधारणा नाही. तर आपल्याला अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी सुधारणा केली पाहिजे. हा इकडं आहे कृष्ण गोकुळ गुंडे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याच्यामध्ये एक लीडरची क्वालिटी आहे. तो अत्यंत शार्प माइंडेड विद्यार्थी आहे, खूप सिरियस, रोज मला जिंकायचंय असा अट्टहास असणारा विद्यार्थी आहे. आम्ही रोज घेतलेल्या शिकवलेल्या भागावर एक 30 गुणांची टेस्ट घेतो आणि त्यानंतर आम्ही एक पेन म्हणून बक्षीस देतो. मला वाटतं गेल्या 2.5 महिन्यात सर्वाधिक पेन कृष्णाने जिंकले. याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की किती अभ्यासाप्रती त्याची निष्ठा आहे. त्याच्या बाजूला श्री काळे. खरं तर तिसरीला असताना श्री आमच्या फाउंडेशनच्या बॅचला बसला, परंतु काही कारणास्तव 2-3 दिवसामध्ये त्यानं ट्युशन सोडलं होतं. परंतु ज्या वेळेला तो आला आता 4थीला, अतिशय छान कामगिरी केली, अतिशय अक्षर चांगलं काढतो, पाढे चांगले पाठ केले, त्याचे घरचे खुश आहे बघा. सगळ्यात महत्वाचं असतं आपले घरचे आपल्या कामगिरीवर खुश झाले म्हणजे मग इकडं आम्ही पण खुश असतो. त्याच्या घरच्यांचा रिस्पॉन्स आहे की बा आमचा श्री यावेळेला खूप चांगलं करू लागलेला आहे. त्याच्या अलीकडे बघा अक्षरा गणेश टोपे, आम्ही लाडानं तिला मोठी ताई म्हणतो. खरंच ती आमची मोठी ताई आहे. या बॅच मध्ये सगळ्यात कमजोर म्हणजे बुद्धीनावर का अभ्यासाने ती म्हणजे अशी काय काय तिला विशेषण लावता येतील ते लावू सगळ्यात. आणि या बॅच मध्ये आता जी रिसेंट परीक्षा झाली सगळ्यात कमी गुण कोणाला पडले तर त्या अक्षराला. 200 पैकी फक्त 104 गुण पडले. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आमची मोठी ताई किती गंभीर आहे तिच्या अभ्यासाला घेऊन. खर तर 2022 मध्ये तिची बहीण कुमारी राधिका टोपे आमच्या 10th बॅचचा भाग होती. तर त्यावेळेला ही पहिलीला असताना तिच्या सोबत यायची. त्यावेळेला असं वाटत की खूप हुशार आहे आणि आम्ही वाट बघायचो की कधी एकदाची 4थीला जाती आणि कधी एकदाच आम्ही घेतो. ही 4थीला गेली, हिला आम्ही घेतलं, परंतु मराठीत आपल्या हिंदीमध्ये म्हणतो आपण का गए थे तो काही नाही, क्या लाए तो कुछ नाही. ही म्हण अगदी फिक्स बसते आमच्या अक्षराताईवरती. आणि सगळ्यात कमजोर पाढे नाही, शब्द नाही, अक्षरा सुधारणा नाही. नाव अक्षरा असल्याने अक्षर थोडी सुधारणा होते, ती आपल्याला घडवून आणायची असते. तर अशी आहे. तर आता 10 दिवसानंतर संधी, आणि मला वाटतं सगळ्यात आधी एलिमिनेट होणारी विद्यार्थिनी ठरणार आहे अक्षरा गणेश टोपे. तिची बहीण कालच फोनवर बोलत होती की सर आम्ही तिला घरी खूप सांगतो परंतु ती ऐकत नाही. जास्त करून उन्हाळक्या करण्यात, मोबाईल मध्ये रील पाहण्यात, टीव्ही पाहण्यात, मुलींसोबत खेळण्यात गुंग असते. तुम्ही पाठवलेला अभ्यास, सांगितलेला अभ्यास अजिबात करत नाही आणि त्याचा रिझल्ट काय येतो हे आपल्याला माहितच आहे. तिच्या अलीकडे आहे भाग्यश्री शालिवाहन सुराशे. तिचा भाऊ 6वी 7वीला आमच्या ज्ञानदान शिक्षेचा भाग राहिलेला आहे. अतिशय अतिशय बुद्धिमान विद्यार्थी आहे समाजात. जे सांगितलं प्रॉपर करणार, 1 नंबर घेण्याची वृत्ती. मला सांगणारे सांगत होते की समाधानची बहीण त्याच्यासारखी हुशार आहे. आम्ही एकदा ही 4थीला जाते याची वाट पाहायचो. ही 4थीला गेली आणि आमच्याकडे आली. आल्यावर आम्ही पाहतो तर काय अक्षरात आणि भाग्यश्री मध्ये काहीच बदल नाही, काहीच बदल नाही. पाढे पाठ व्हायना, अक्षर हे करणा,
रोजचे नियम आहे, नियम बी काही समजाना, काहीच नाही, अगदी ढिसाळ कामगिरी. आणि मग त्याचा रिझल्ट काय झाला, 200 गुणांची परीक्षा झाली आणि आमच्या भाग्यश्री शालिवान सुराश्री किती गुण पडले माहिती का, 123.5 बरोबर का. तरी काही वाटत नाही, हिला तर काढलं होतं, पण हिची आई म्हणली सर शेवटचे 10 दिवस आमच्या भाग्यश्रीला संधी द्या, जर ती माग पडली तर आम्ही पुढे तुमच्याकडे पाठवणार नाही, म्हणून ती आता परत आली. आदिती बद्दल मी आता बोललो होतो, आदिती परमेश्वर आलुरे खूप गुणी विद्यार्थिनी आहे. या परीक्षेत थोडे कमी गुण पडले असले तरी ती नवोदयच्या फाउंडेशनची अत्यंत चांगली विद्यार्थिनी आहे. खूप अभ्यास करते, खूप समजून घेते, तिच्यामध्ये पण जिंकण्याची खूप भूक आहे, परंतु कधी कधी ओरडते, खूप शिस्तभंग करते, तो थोडा गावगुण आहे. आदितीनं जर तो संपवला तर आदिती प्रत्येक बाबतीत खूपच चांगली विद्यार्थिनी आहे, भविष्यात पण ती चांगली विद्यार्थिनी ठरेल. नवोदयच्या ज्या आपण मुलांच्या शोधात आहोत त्याच्यामध्ये ती एक चांगली विद्यार्थिनी ठरू शकते, फक्त तिनं आम्हाला साथ दिली पाहिजे. ती माही नाही, खूप छोटी मुलगी आहे. हिचं ऍडमिशन करत असताना आम्हाला वाटायचं होतं ही काय करेल, एवढं सगळं उठल का, एवढं सगळं येईल का, परंतु माहीन एकमेव अशी विद्यार्थिनी आहे 8 मध्ये की जी 3रीला आहे, एकही सुट्टी मारलेली नाही. तिच्या हजेरी पटामध्ये 70 दिवसांमध्ये एक सुद्धा ऍबसेंटी नाही, ही खूप विशेष गोष्ट आहे. प्लस मध्ये 3री मध्ये असणारी 30 पर्यंत पाडे, लेखीमध्ये पण बरोबर आणले, तोंडीमध्ये पण आणले आणि मेडल मिळवले. एवढ्या छोट्या वयात मेडल मिळवणं मला वाटतं खूप विशेष आहे. आणि तिची आई तिच्यावर खूप लक्ष ठेवते, बारकाईने लक्ष ठेवते. आम्ही वहीमध्ये काय केलंय, काय तपासलं, काय चुकलं, रोज शिक्षकांनी एवढंच तिच्या आईचं लक्ष असल्यामुळं तिच्या या छोट्याखानी यशामध्ये तिच्या आईचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, हे नाकारून चालत नाही. आणि शेवटी अगदी माझ्या डाव्या हाताला येऊन बसली, माझ्या बाजूला आली म्हणल्यावर काहीतरी विशेष केलं असणार आहे. विशेषच केलंय. उत्कर्षा सुनील टोपे पहिल्यांदा आली. उत्कर्षा सुनील टोपे हिचे वडील आणि आम्ही एकदम लहानपणीचे मित्र, सोबत शिकलेलो. ही सुनील भाऊंची मुलगी आहे, इथं ट्युशनला आल्यावर कळलं. इतकी गुणी विद्यार्थिनी आहे बघा. हिला जे पहिला क्रमांक मिळाला ना, तर कोणीतरी म्हटलंय की तुम्हाला जर जिंकायचं असेल तर 2 सगळ्यात मोठे मंत्र, एक आहे डिसिप्लिन आणि एक आहे हार्ड वर्क. उत्कर्षा टोपेकडं दोन्ही गुण खूप मोठ्या प्रमाणात आहे. अतिशय शिस्तभंग नाही करणारच नाही आणि इतकं हार्डवर्क करते. इथं मला ठळकपणाने एक मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे त्या सगळ्या मुलांकडे व्हॉट्सअप आहे. आम्ही जे शिकवतो त्याचे काही शब्द, त्याचे काही नियम रोज विद्यार्थ्यांना पाठवतो आणि मग हे मुलं घरी गेल्यावर त्या फोन मध्ये पाहून आपला घरचा अभ्यास करतात. उत्कर्षाकडे मोठा मोबाईल नाही, परंतु आपल्याकडे एखादं भौतिक साधन नाही म्हणून रडायचं का, तर नाही, त्यातून काहीतरी आपण मार्ग काढायचा. त्या मुलीनं आपल्याकडे मोबाईल नाही म्हणून मी अभ्यास करणार नाही ही वृत्ती न ठेवता स्वतः आईकडून काही शब्द घ्यायचे आणि त्याची स्पेलिंग लिहायची. दुसऱ्या दिवशी पण जे नियम शिकलो घरी जाऊन आईला सांगायचं, बा हे मी शिकले आणि मला मराठीतून शब्द लिहून दे. आईनं नाही दिलं तर पुस्तकातून स्वतःच मांडायचे आणि पुढे इंग्लिश स्पेलिंग लिहायची. सेल्फ प्रॅक्टिस केल्यामुळं काय जादू झाली की जेव्हा पेपर समोर आला तर हे सगळे मुलं जे व्हॉट्सअपवर अवलंबून होते, उत्कर्ष एकमेव विद्यार्थिनी होती ज्याला सेल्फ स्टडीची सवय असल्यामुळे पेपर समोर आल्यामुळं त्या पेपरचं काहीच बर्डन आलं नाही आणि 187 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. नवोदयमध्ये एखाद्या विद्यार्थ्याकडे जे पाहिजे असतं ते सगळं हिच्याकडे आहे. शांतपणा पाहिजे असतो तो हिच्याकडे आहे, डिसिप्लिन पाहिजे असते ती उत्कर्षाकडे आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संयतपणे मेहनत करण्याची सचोटी असावी लागते, ती 100% उत्कर्षाकडे आहे. तर मला वाटतं पुढच्या वर्षी नवोदयसाठी सगळ्यात ह्या बॅच मध्ये उत्कृष्ट विद्यार्थी आज तरी आम्हाला दिसते ती म्हणजे उत्कर्षा. आता एवढ्या कमी कालावधीमध्ये यांना जज करता येत नाही, पुढे पुढे कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.
जेव्हा प्रत्यक्ष आम्ही नवोदयच्या प्रकरणाकडे, मराठी उतारे किंवा बुद्धिमत्ता किंवा गणित याकडे जाऊ, त्यावेळेला हे मुलं आमच्यासोबत कसे रिस्पॉन्ड करतात हे बघावं लागेल. एवढ्या लवकरच कुणाला तरी खूप चांगलं किंवा कुणाला तरी खूप वाईट म्हणणं जरा घाईचं ठरल असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही आता आजच्या पुरतं एवढंच थांबू. दिवाळीनंतर पुन्हा एकदा याच्यातून आता कोण कोण जातं, कोण कोण राहतं हे पाहू. जे जे राहतील ते पुन्हा तुम्हाला दाखवू. तोपर्यंत स्वतःची, आपल्या घरच्यांची खूप काळजी घ्या आणि आमच्या ज्ञानधन CCच्या या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.